नमस्कार मंडळी, आपण आज संविधान चौकात आलो आहोत. संविधान चौकातला जवळपास आता माझा आज दुसरा तिसरा व्हिडिओ असणार, पण जनतेचा आक्रोश काही कमी झालेला दिसत नाही आहे. आता जाणून घेऊ जनतेची प्रतिक्रिया. पुन्हा आपलं नाव काय? माझं नाव विशाल कुमार राऊत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. भारतामध्ये दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी जो अमानुष अन्याय अत्याचार युवकांवर होत आहे, विद्यार्थ्यांवर होत आहे, त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. यवतमाळ या ठिकाणी आज सकाळपासून मोठा रोष या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. आणि अजूनही जे लोक घरामध्ये असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही रस्त्यावर आले नाही तर हे सरकार तुम्हाला झोपेत मारल्याशिवाय राहणार नाही. कारण अरे अभी जिसका खून न खौला खून नहीं वो पानी है. अरे अभी जिसका खून न खौला खून नहीं वो पानी है. जो वतन के काम ना आए वो साली बेकार जवानी है. अरे जो वतन के काम ना आए वो साली बेकार जवानी है. म्हणून या देशासाठी, या देशातील प्रत्येक नागरिकासाठी, इथल्या मातीसाठी, इथल्या माणसांसाठी आपला जीव गेला तरी चालेल. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थी जिंकले तरच लोकशाही जिंकेल, अन्यथा या देशामध्ये तानाशाही माजल्याशिवाय राहणार नाही, हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशाचा प्रधानमंत्री हा तानाशाह बनलेला आहे. त्याच्या अंगामध्ये हिटलर संचारलेला आहे. तेव्हा तो हिटलर आपल्याला बाहेर काढायचा आहे, त्याला आपल्याला भानावर आणायचं आहे. या ठिकाणी लोकशाही नांदत असताना जर तो हुकुमशाही या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न करत असेल तर या भारतातील जनता ती कधीही सहन करणार नाही. असाच इशारा यवतमाळ जिल्ह्यातील संविधान चौकातून बाबासाहेबांच्या पुतळ्याला साक्ष देऊन आणि समाज बांधवांना साक्ष देऊन या ठिकाणी इशारा देतोय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संपूर्ण महापुरुषांचा, भारत देशाचा. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद.